वातावरण एकदम मस्त झालंय आणि अशा वातावरणात फिरायला जावं असं वाटतंय ना. चला तर मग आज आपण भेट देणार आहोत एक विशेष पवित्र स्थळ, हळशीचं संत दर्शन केंद्र, जे पुण्याजवळील एका निसर्गरम्य ठिकाणी वसलेलं आहे. पुण्यापासून 1.5 तासाच्या अंतरावर हे निसर्गरम्य ठिकाण वसलेलं आहे. अर्थातच नावातच संत दर्शन आहे, त्यामुळे आपण सुरुवात करूयात संत दर्शनापासून. संत दर्शन संग्रहालयाचे प्रवेश शुल्क मोठ्यांसाठी प्रति ₹200 आहे, तर लहान मुलांसाठी म्हणजे 4 ते 12 वर्षे वयोगटातील मुलांसाठी प्रति ₹100 आहे. आता हे स्थान केवळ इथल्या मंदिरापुरतं मर्यादित नाही, तर इथे आपल्या संत परंपरेतील थोर थोर संतांचं दर्शन घडतं. संग्रहालयात प्रवेश केल्यावर असं वाटतं जणू आपण संतांच्याच काळात प्रवेश केला आहे. इथे प्रकाश, ध्वनी आणि शिल्पांच्या माध्यमातून मुलांना व मोठ्यांना संतांचा इतिहास समजावला जातो. इथे संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत कबीर, संत मीराबाई यांसारख्या संतांच्या जीवनकथा भव्य शिल्परूपात साकारल्या आहेत. या मूर्ती फक्त दगडाच्या नाहीत, त्या त्यांच्या विचारांनी, त्यांच्या कार्यांनी आणि त्यांच्या भक्तीने भरलेल्या आहेत. प्रत्येक मूर्तीसमोर उभं राहिलं की एक वेगळीच ऊर्जा जाणवते, एक वेगळीच शांतता आणि एक वेगळीच प्रेरणा. संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर माऊली, संत रामदास स्वामी, संत एकनाथ महाराज, संत नामदेव, संत गोरा कुंभार, विठ्ठल, आपले श्रीकृष्ण आणि अनेक संतांची प्रतिकृती इथे उभारलेली आहे. संत दर्शन म्हणजे लहान मुलांसाठी इंटरॅक्टिव्ह म्युझियम भेट आहे. संतांच्या जीवनाशी निगडीत पुतळे, चित्रफलक व कथा हे सगळं पाहून मुलांना शिकण्यासारखं आहे. पालक किंवा मार्गदर्शक संतांच्या कथा सोप्या आणि रंजक पद्धतीने लहान मुलांना समजून सांगू शकतात. हळशी संत दर्शन हे फक्त मोठ्यांसाठीच नाही, तर मुलांसाठी देखील खूप मजेदार ठिकाण आहे. हळशीचं हे संत दर्शन म्हणजे जणू एका दिवसात अख्ख्या महाराष्ट्राच्या संत परंपरेचं दर्शन घेण्याची संधी आहे. सर्व संत आपल्या भक्तांसाठी इथे एकत्र उभी आहेत, भक्तिभावानं, शांतीनं आणि प्रेरणेनं भरलेले. काय त्या भव्य मूर्त्या आणि काय ते कथाकथन मूर्त्यांमधून मांडलेलं, बघता क्षणी संतांचा सर्व इतिहास समोर उभा राहतो. तुम्ही या व्हिडिओमधून महाराष्ट्रातील किती संतांचं दर्शन केलं ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा. तुम्ही जर भक्ती, विचार, संस्कार आणि शांती शोधत असाल, तर हळशीचं हे संत दर्शन तुम्हाला नक्कीच आवडेल. हळशी संत दर्शन हे फक्त मोठ्यांसाठी नाही, तर मुलांसाठी देखील खूप मजेदार ठिकाण आहे. येथे मुलांसाठी स्काय सायकल, एटीव्ही बाईक राईड, झिप लाईन, बॉलपेट, बाउन्सी कॅसल, इनडोअर फन गेम ॲक्टिव्हिटीज आणि अशा बऱ्याच काही ॲक्टिव्हिटीज मुलांसाठी आहेत. आता तुम्ही जर हळशीला भेट देणार असाल, तर पावसाळ्यात ह्याची खरी मज्जा आहे. पण जर पावसाळ्यात तुम्ही जात असाल, तर सोबत रेनकोट, छत्र्या हे घेऊन जायला विसरू नका. शिवाय हलके कपडे, कम्फर्टेबल शूज हेही घाला. स्नॅक्स आयटम तुम्हाला इथे दिसतील, जसं की वडापाव, भजी, ज्यूस वगैरे वगैरे. पण जर प्रॉपर जेवण करणार असाल तर इथे
थाळीची जी किंमत आहे ती आहे 250 रुपये प्रति थाळी. थोडीशी महाग आहे, पण जेवण मात्र खूप छान आहे. घरून तुम्ही तुमचे जेवणाचे डब्बे इथे घेऊन जाऊ शकता आणि मस्त निसर्गरम्य ह्या ठिकाणी एन्जॉय करू शकता. हे आहे आपल्या लाडक्या विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर. मंदिर अतिशय सुंदर आणि स्वच्छ आहे. मंदिरात प्रवेश करताच मनाला एक विशेष शांती मिळते. इथे अधूनमधून भजन आणि कीर्तन सुद्धा होतं बरं का. इथे मुलांना एकीकडे खेळण्याचा आनंद मिळतो, तर मोठ्यांना भक्ती आणि शांततेचा अनुभव घेता येतो. त्यामुळे हे ठिकाण खरंच संपूर्ण कुटुंबासाठी आध्यात्मिक पर्यटन स्थळ आहे, असं म्हणायला हरकत नाही. इथे तुम्ही मस्तपैकी बोटिंगचा आनंद सुद्धा घेऊ शकता. डोंगर, तलाव आणि हिरवाईने नटलेला परिसर हे इथलं खास आकर्षण आहे. तर मित्रांनो, हळशी संत दर्शन हे ठिकाण भक्ती, संस्कार, निसर्ग सौंदर्य आणि मनोरंजन यांचा सुंदर संगम आहे. पुण्याजवळ कुटुंबासोबत एखादा संस्मरणीय दिवस घालवायचा असेल, तर हळशी संत दर्शन या ठिकाणाला नक्की भेट द्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका. पुन्हा भेटूया अशा एका छानशा व्हिडिओसोबत आणि एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.